आणि कुठनं आणतो हा कोंबडा? हे कोंबडा सांगलीवरून. समुद्री माशांचं प्रमाण कमी झालं आणि गोड्या पाण्याच्या माशांचं प्रमाण वाढलेलं आणि आपल्याला गावठी कोंबडाच हवा आहे आपल्या गावचा. ह्याच्या हातातून पळाला येतो. इकडे आपल्याला मिळतात मस्तपैकी गावठी कोंबड्या. एवढा मोठा असतो बघा ताड मासा. आणि आपल्या पाठीमागे जी पूर्ण गर्दी दिसते 5 किलोचा बघा, 5 किलोचा रावस आहे. आज संडे आहे ना, गर्दी बघा केवढी आहे. किती याच्यामध्ये 6 आणि केवढा मोठा आहे बघा हा काठ बांगडा. आणि हेकरू जिवंत काळे मासे चिलापी आपल्या पाठीमागे दिसत आहे. ते आहे तळोजाचं फिश मार्केट. नमस्कार, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबारन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता आपण तळोजाला आणि आज आपण एक्सप्लोर करणार आहोत तळोजा फिश मार्केट. आपल्या पाठीमागे दिसतं ते आहे तळोजाचं फिश मार्केट. आणि आज भरपूर गर्दी आहे, रविवार आहे आणि भरपूर गर्दी आहे मार्केटमध्ये. आणि बऱ्याच दिवसांनी आलो आपण या मार्केटला, जवळजवळ वर्ष होत आलं आपल्याला या मार्केटला. म्हटलं चला आज तळोजाला जाऊया आणि तळोजा फिश मार्केट एक्सप्लोर करूया. आणि तुम्हाला काय करायचं तर तुम्हाला आपल्या चॅनलला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर चला आता आतमध्ये जाऊया आणि बघूया कुठले कुठले मासे आहेत आणि सध्या काय रेट चालू आहे त्या माशांचा. आणि हे आपलं तळोजाचं फिश मार्केट. तर इथे ना तर भाजीवाले वगैरे पण बसायला लागले आहेत, यायला लागले भाजीवाले वगैरे. बघा इकडे सुरुवातीलाच गोड्या पाण्याचे मासे दिसतात आपल्याला. कसा आहे रोहू? 70 रुपये किलो रोहू आहे. हा बघा हा कटला आहे. कसा आहे किलो? 150. हा बघा कटला आहे 150 रुपये किलो. रोहू आहे, कटला आहे, भरपूर मासे आहेत, गोड्या पाण्याचे आहेत सर्व. आणि हा चिलापी कसा आहे रे काळा मासा? 80 रुपये किलो. बघा काळा मासा 80 रुपये किलो चिलापी. चांगले फ्रेश आहे. हा हा बघा मिरगल. हा कसा किलो आहे? बघा मिरगल मासा 150 रुपये किलो. बघा गोड्या पाण्याचे मासे सर्व आहे. इकडे पण चिलापी कसं आहे आज? 200 रुपये किलो, जिवंत 250 रुपये किलो. बघा 200 रुपये किलो चिलापी आहे. जिवंत काळे मासे चिलापी 250 रुपये किलोने आणि मेलेले 200 रुपये किलो. आत्ताच आल्यात आम्हाला जस्ट जिवंत. आणि सुरुवातीलाच एंट्री करतानाच मार्केटमध्ये 250 रुपये किलो. इकडे मुशी कशी आहे आता? 200 रुपये किलो मुशी, किलोवरती इकडे मुशी. आणि बांगडा बघा बांगडा पण 200 रुपये किलो. आणि बघा कारली मासा आहे 200 रुपये किलो. हा कसा किलो आहे? हा बघा हा कुठला मासा आहे? हे लोक हजामरा मासा म्हणतात. हजामरा कुठला असतो हजामरा माहीत नाही. हा 100 रुपये किलो हजामरा मासा. आणि बघा इकडे बघा कोंबड्या आहे, गावठी कोंबड्या. कसं आहे? 800 रुपये. आणि कोंबडी? कोंबडी 600 रुपये, कोंबडा 800 रुपये. आणि किती किलोभर भरेल का? जास्त भरेल. हा कोंबडा 1.5 किलोपर्यंत भरेल. बघा इकडे मांदिली आहे 100 रुपये किलो आहे. मांदिली 100 रुपये किलो. राणी मासा कसा आहे? 200 रुपये किलो. राणी मासा आहे 200 रुपये किलो. आणि वाव कशी दिली? काळी वाव 250 किलो. 250 रुपये किलो काळी वाव आहे. आणि हे सर्व किलोवरचं मार्केट आहे, सर्व किलोवर मिळेल तुम्हाला इकडे. आणि बघा इकडे कोळी बारका कोळी 100 रुपये किलो. आणि बांगडे 200 रुपये किलो. कुठला पण बांगडा घे. लॉटमध्ये इकडे गोड्या पाण्याचेच मासे दिसतात जास्त. हे चोचे ना 100 रुपये किलो. बघा गोड्या पाण्याचा मासा चोचे मासा आहे 100 रुपये किलो. आणि आता चिलापी कसं आहे? 100 किलो. बघा 100 रुपयाला 1.5 किलो काळा मासा चिलापी लॉटमध्ये आहे इकडे. बघा इकडे मोठी ताम दिसत आहे. कशी आहे ताम? 500 रुपये किलो. बघा ताम मासा 500 रुपये किलो. गळ्याची आहे? बघा गळाची आहे ही ताम 500 रुपये किलो. आणि हा बघा करकरा कसा किलो आहे? हा बघा 500 रुपये किलो करकर आहे दादाकडे. बघा 500 रुपये किलो आहे, 400 रुपयाने देणार. आणि हेकरू कसा आहे? हेकरू 400 रुपये. बघा हेकरू आहे 400 रुपये किलो. रावस कसं आहे?
रावस 700 रुपये किलो. बघा रावस 600 रुपये किलो. सुरमई संपले, लवकर संपले. आणि पापलेट पापलेट आपले 400 रुपयाचे अर्धा किलो आणि 1 किलो 700 रुपये. बघा किलो घेतले तर 700 रुपये, अर्धा किलो 400 रुपयाला पापलेट. किलोमध्ये किती बसतील? 4 किलोमध्ये 4 बसतात, 7 बसतात. बघा 7 बसतात किलोमध्ये हे पापलेट. आणि इकडे काळ्या वाव बघा किती. कसे वाव दादा? 300 रुपये किलो. वाव आहे काळी वाव 300 रुपये किलो. हलवा कसा आहे दादा? 500 रुपये किलो. बघा 500 रुपये किलो हलवे आहेत. कितीला? राणी मासा कसा आहे दादा? 250 रुपये किलो. बघा राणी मासे आहेत 250 रुपये किलो. बघा इकडे पण आहे 250 रुपये. आणि समुद्रातली कोळंबी कशी आहे? 450 रुपये किलो. बघा समुद्रातली कोळंबी आहे 450 रुपये किलो. बघा हा काट बांगडा आहे आणि केवढा मोठा आहे बघा हा काट बांगडा. साईज बघा केवढी आहे बांगड्याची. काट बांगडा 120 रुपये किलो ना. बघा 120 रुपये किलो हा काट बांगडा. आणि ते फलई कसे आहेत सारख्या? बघा फलई आहे 100 रुपये किलो. आणि बघा इकडे गोड्या पाण्याचं आहे ना. बघा गोड्या पाण्याचा मासा सिल्वर कसा किलो आहे? 130 रुपये किलो. बघा हे 130 रुपये किलो सिल्वर मासा गोड्या पाण्याचा आहे. आणि इकडे मांदेले 120 रुपये किलो. आणि कोळीम कसं आहे? 100 रुपये. कोळीम आहे 100 रुपये किलो. आणि बघा इकडे पिवळी वाम आहे. कशी आहे पिवळी वाम? 400 रुपये किलो. बघा पिवळी वाम 400 रुपयाला किलो. साईज बघा वामची केवढी आहे दिसतंय का? आणि काळी कशी आहे मग? काळी 200 रुपये किलो वाम. पापलेट कसे दादा? बघा हे पापलेट आहेत 800 रुपये किलो. 1 किलोमध्ये 6 ते 7 बसतील पापलेट. 800 रुपये किलो. बघा इकडे पण भरपूर पापलेट आहेत. हे 750 रुपये किलो आहेत. 1 किलोमध्ये किती बसतील? 6 ते 7 बसतील किलोमध्ये. आणि राणी मासा भरपूर आहे. कसा किलो आहे? बघा 200 रुपये किलो राणी मासा. हे खेकडे, हे खाडीतले खेकडे आपले हिरव्या पाटीचे आणि 600 रुपये जाळी. किती याच्यामध्ये? 6. बघा 6 पीस आहेत. 600 रुपयाला जाळी आहे. कोणती पण जाळी घ्या 600 रुपये. हे मिक्स आहेत का? मिक्स आहे. नरमादी मिक्स आहे. नरमादी मिक्स आहे. आणि इकडे बघा छोट्या छोट्या सुरमई आहेत. कसे सुरमई दादा? 300 रुपये किलो. हे बघा हे 300 रुपये किलो सुरमई आहे. साईज बघा केवढी आहे सुरमईची. छोट्या छोट्या बेबी सुरमई आहेत. आणि बेबी पापलेट आहेत. पापलेट कसे छोटे? 300 रुपये किलो. हे बघा 300 रुपये किलो ही छोटी पापलेट आहे. हलवा कसा आहे दादा? बघा हलवा आहे 500 रुपये किलो. बघा जिताडा केवढा मोठा जिताडा आहे 500 रुपये किलोने जिताडा. हा बघा बिंग मासा आहे 300 रुपये किलो आहे. बिंग मासा. बिंग मासा पण मिळतो या मार्केटमध्ये. तिकडे बिंग मासे. आणि हे बघा जिताडा आहे बघा 500 रुपये किलो. साईज बघा जिताड्याची 500 रुपये किलो. हे बघा 500 रुपये किलो जिताड आहे. आणि रावस कसा आहे? 600 रुपये किलो. रावस आहे 600 रुपये किलो. हे ताम कसं आहे दादा? 500 रुपये किलो. हे बघा 500 रुपये किलो 400 पण असतो, 450 पण असतो. पण आज 500 रुपये. आज संडे आहे ना, गर्दी बघा केवढी आहे. बघा ही पामची कोलंबी आहे 600 रुपये किलो. 600 रुपये किलो. सर्वांना महाग आली तरच महाग ठेवतात ना. हे बघा 600 रुपये. आज 600 रुपये किलो. केवढी मोठी तांबा. ही तांब कशी? 500 रुपये किलो. ही बघा ही पण तांबा आहे 500 रुपये किलो. आणि एक वाजता पापलेट आहेत बघा इकडे. कसे पापलेट? 750. बघा 750 रुपये किलो पापलेट. कुठला पण घ्या 750 रुपये पापलेट. आणि रावस कसा आहे मोठा? 700 रुपये किलो. बघा 700 रुपये किलो मोठा रावस. किती किलोचा रावस आहे? 5 किलोचा. बघा 5 किलोचा रावस आहे. 700 रुपये किलो रावस. कशी आहे सुरमई? बघा 500 रुपये किलो सुरमई आहे. 2च राहिल्यात सकाळपासून. 500 रुपये किलो आहे. 6 टप्पा संपली. बघा 6 टप्पा संपली म्हणून सांगतो. 6 टप्पा संपली सुरमईची. आणि सकाळचे 9च वाजलेत फक्त आता. इकडे पण पामची कोळंबी. कशी कोळंबी? बघा इकडे 500 रुपये किलो आहे कोळंबी. कोणती पण घ्या 500 रुपये किलो पामची कोळंबी आहे. इकडे करले आहेत. आणि आपण सर्व किलोवरच आहे. कुठली पण घ्या 300 रुपये किलो करली. मोठ्या मोठ्या करल्या आहेत.
किलो बसेल ना एक? 1 किलो नाही, पावणा किलो, अर्धा किलोची वडी आहे. बघा, पावणा किलो अर्धा किलोच्या वरचीच आहे, म्हणजे पावणा किलो असेल, 800 ग्रॅम असेल. ओके, मतलब 300 रुपये किलोने. किलोचे येते आपल्या आता बारीक माल होते. आणि आपल्या पाठीमागे ही जी पूर्ण गर्दी दिसते ना, ही मासे कटिंग करायची गर्दी आहे. केवढ्या लांबपर्यंत गर्दी आहे. सर्व कटिंग करणार आहे तिकडे, मासे कटिंग करून देणार आहे. कळत दिसतं शेवटपर्यंत आहे तिकडे, एकदम सगळे कटिंग करायलाच आहेत. आणि रेट आहे आपला 20 रुपये किलो. कुठलाही मासा घेऊन जावा, किलोचा 20 रुपये किलोने तुम्हाला कटिंग करून मिळेल. सर्व कटिंग करणारेच आहे तिकडे लाईनीत, जवळजवळ 15 ते 20 कटिंग करणारे आहेत. आणि आज संडे असल्यामुळे गर्दी किती आहे. मोठी मोठी कोळंबी आहे समुद्राची. कशी किलो आहे कोळंबी? 450 रुपये किलो कोळंबी आहे. आणि इकडे टोळ आहे, हिरवीवाली टोळ. कशी आहे टोळ? 250 रुपये किलो. 250 रुपये किलो आहे टोळ आहे बघा. आवरा महाग आहे, तरी पण इकडे 250 रुपये किलोला तुम्हाला टोळ मिळते मस्तपैकी. बांगडे पण भरपूर आहेत मार्केटमध्ये. आणि काठ बांगडा कसा आहे? 120 रुपये किलो आहे. हा बघा काठ बांगडा, हे पण भरपूर आले. त्यांची साईज ना खूप मोठी आहे. आपल्या नॉर्मल बांगड्यापेक्षा ना, हे मालवणी बांगड्यापेक्षा ह्या काठ बांगड्याची साईज बघा केवढी मोठी मोठी आहे. 120 रुपये किलो. अरे बाबा, बारीक बारीक कुपा आहे. कसा आहे कुपा? 100 रुपये किलो. 100 रुपये किलो. बारके कुपे आहेत पण 100 रुपये किलो. इकडे गावठी अंडी. कशी अंडी? 150 रुपये डझन. 150 रुपये डझन. ही RR वाली अंडी आहे. RR कोंबडीची अंडी आहे, 150 रुपये डझन. 150 रुपये डझन. हा बघा, हा ताड मासा कटिंग केलाय. 300 लावले. कसा किलो आहे ताड मासा? 400 बघा 400 रुपये किलो आहे. केवढा मोठा असतो बघा ताड मासा. 400 रुपये किलो आहे ताड मासा. आणि या सर्व 300 रुपये वाम आहेत, वाव. पिवल्या वावी 300 रुपये. बघा पिवळी वाव, तर काळी दिसत्यावरनं पण खालनं पिवळी आहे. 300 रुपये किलो आहे. बघा पिवळी 300 रुपये किलो. हायब्रिड दिसते, काळी आणि पिवळी मिक्स दिसते. 300 रुपये किलो. बघा ताड मासा मागे कटिंग होतो. आणि इकडे पण कोंबडा आहे. कसा आहे कोंबडा? कोंबडा आहे 550. बघा 550 रुपयाला कोंबडा आहे. संपला का? शेवटचा आहे का? बघा आपण संपला, शेवटचा आहे. 550 रुपयाला दिला आहे गावठी कोंबडा. आणि कुठनं आणतो हा कोंबडा? हे कोंबडा सांगलीवरून. आणि हा बघा, हा आपल्या सांगलीचा आहे दादा, कवटे महाकाळचा, आपल्या बाजूच्या तालुक्यातला. आणि इकडे तळोजा फिश मार्केटमध्ये भेटला आपल्याला. इकडे गावठी अंडी पण संपली त्याच्याकडच्याने. शेवटचा कोंबडा आहे दादानी घेतलेला 550 रुपयाला. आणि किती किलोचा असेल? 1 किलो असेल. 1 किलोचा म्हणजे तुम्हाला एक 650 ग्रॅमपर्यंत मटण मिळेल याचं. आला तळोजा फिश मार्केटला. लवकर आहे आपण. बुधवारी असतो का? बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी 3 दिवस. त्या 3 दिवस या. सकाळी लवकर आहे आपण, 6 वाजता 6:30 वाजता तुम्हाला माल मिळेल. आता मलाच नाही मिळाला आहे. आणि तुम्ही तळोजा मार्केटला आला ते बघा, बाहेर तुम्हाला असे भाजीवाले पण भेटतील. आता हे भाज्या वगैरे पण घेऊन बसा तिकडे बघा. पहिलं नव्हतं, पण आता हे भाजीवाले फळवाले पण यायला लागले त्या मार्केटच्या समोरच. पहिलं कोण नव्हतं, आता सगळे भाजीवाले यायला लागले. सगळे बघा भाजीवाले, कवटेवाले, हो भरपूर यायला लागले इकडे. आणि गर्दी पण किती वाढली आहे बघा मार्केटमध्ये. आणि जे मार्केट आहे ना, हा तुम्हाला दिसतोय का? हा ओल्ड मुंबई पुणे हायवे आहे. तुम्ही शिळफाट्यावरनं आलात, आपला मुंबईचा शिळफाटा, तिथून इकडे पनवेल साईडला जाताना हे तळोजा आहे, प्रॉपर तळोजा आहे. तळोजा गाव तिकडेच हे मार्केट आहे. मेन आहे ते बघा, ही मस्जिद पाठीमध्ये दिसते. मेन मस्जिद तळोजाची, त्याच्या बरोबर अपोजिट साईडला हे मार्केट असतं. 12च्या दिवशी या तुम्हाला, म्हणजे मंगळवारी पण असतं, पण 12च्या दिवशी आलं तर तुम्हाला जास्त मच्छीवाले भेटतील. जसे आज रविवारचं बघितलं तुम्ही, खूप मच्छीवाले आहेत, भरपूर मच्छीवाले आहेत. आणि सध्या गोड्या पाण्याच्या मासे खूप वाढलेले दिसतात या मार्केटमध्ये. म्हणजे समुद्री माशांचं प्रमाण कमी झालं आहे आणि गोड्या पाण्याच्या माशांचं प्रमाण वाढलेलं आहे. आता हळूहळू गोड्या पाण्याचं माशाचं मार्केट होतं की कसं वाटतं. तर मासेवाले पण सांगतात की आम्ही तलावच्या तलाव घेतलेले आहेत भाड्याने गोड्या पाण्यासाठी. आणि म्हणजे हे लोक गोड्या पाण्याचे मासे जास्त विकतात आहेत या मार्केटमध्ये. तुम्हाला गोड्या पाण्याचे फ्रेश मासे हवे असतील तर तुम्हाला नक्की या मार्केटमध्ये मिळेल. जसं मी तुम्हाला बोललो आहे बघा भाज्या, आणि ह्या सर्व गावठी भाज्या आहेत. लोकांची भाज्या घ्यायला पण गर्दी तेवढीच आहे. आणि तळोजावरनं, आता तळोजा फिश मार्केटवरनं मी आलो आहे ते पनवेलमध्ये. पनवेलचा आदाई सर्कल आहे इकडे, तिथून लेफ्ट मारून आलो. आणि इकडे पाठीमागे आपलं हे एकविरा असं का नाव, एकविरा चिकन सेंटर. इकडे आपल्याला मिळतात मस्तपैकी गावठी कोंबड्या. आपल्याला तळोजा फिश मार्केटला जो मुमीन मिळाला होता ना पोरगा आपल्या सांगलीचा, तोच माल इथं पण येतो आपल्या गावठी कोंबड्याचा. इकडे तर संपला होता, मुंबईला शेवटची कोंबडी होती, कोंबडा होता तिकडे, तो गेला होता. मग मी इकडे आलो आहे आणि आपल्याला गावठी कोंबडाच हवा आहे. आणि तो पण आपल्या गावचा बघा, पळाला आहे हातातून, ह्याच्या हातातून पळाला आहे तो. आणि तेच घ्यायला मी आलो इकडे एकविरा चिकन शॉपमध्ये.
1 किलो चिकन सेंटर. आणि आता आपल्याला घ्यायचं आहे गावठी कोंबडा. घेतला आहे म्हणजे 800 रुपयाचा आहे आणि जवळजवळ 1 किलो 400 ग्रामचा आहे. 600 रुपये किलो इथे रेट आहे. आपल्याला 800 रुपयाला पडलं आहे. आणि बघा एवढं मोठं चिकन सेंटर आहे. इकडे बघा, इकडे तुम्हाला मिळतील प्युअर गावठी अंडी. साईज बघा केवढी असते प्युअर गावठी अंड्यांची. ही कशी आहेत आज डझन? 180 रुपये. बघा 180 रुपये डझन आहे प्युअर गावठी. आणि हे चिकन सेंटर खूप मोठं आहे. एवढं मोठं चिकन सेंटर मी पहिल्यांदाच बघितलं आहे. हे बघा हे रेट आहे गावठी 150. देशी तुम्ही म्हणाल 300 रुपये आणि गावठी 600 का, तरी आपली प्युअर गावठी आहे. आणि देशी म्हणजे ही पोल्ट्रीची असते. कलर गावठीसारखा असतो. आणि बॉयलरचं 200 रुपये किलो. इकडे तुम्हाला कोंबडी गरम पाण्यामध्ये पण करून मिळेल. गरम पाण्यात टाकून पण मिळेल. म्हणजे एकदम पिसं वगैरे क्लिअरली साफ आणि चमडी सर्व मिळेल तुम्हाला. गरम पाणी म्हणजे चमडी वगैरे मिळते. नॉर्मली अशी सोलली ते आपल्या कळवा मार्केटमध्ये वगैरे सोलतात ना, तिथे गरम पाणी वगैरे नसतं, तर चांबडी पण जाते त्याच्यामध्ये. पण याच्यामध्ये तुम्हाला जास्त चिकन मिळतं. म्हणजे मटण खायला जास्त मिळेल. कोंबडीची फक्त पक्कावरची एकदम क्लीन साफ होतं गरम पाण्यामध्ये. जसं आपण गावी नेहमी गरम पाण्यामध्येच करतो. गावी आपली घरची कोंबडी कापली ना तर ती आपण गरम पाण्यामध्येच क्लीन करतो. तसं इथे गरम पाण्यामध्ये तुम्हाला क्लीन करून मिळेल. तर ठीक आहे मित्रांनो, असा तळोजा फिश मार्केटचा व्हिडिओ होता. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.